वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या बांधकामावर योग्य नियंत्रण ठेवावं, सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करावीत असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले। जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या प्रकल्पांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज आढावा घेतला। बैठकीला अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोनले, डॉक्टर अजित लोकरे, डॉक्टर भूषण मिरजे, डॉक्टर शिशिर मिरगुंडे, डॉक्टर गिरीश कांबळे, डॉक्टर भाग्यश्री खोत यांची प्रमुख उपस्थिती होती। राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, CPR, कागल तालुक्यातील सांगावमधील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, उत्तूरमधील शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतींच्या कामांचा आढावा नामदार मुश्रीफ यांनी घेतला। अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि रोहित तोनले यांनी सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती दिली। CPRच्या इमारतीच्या नूतनीकरणाची कामं मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना नामदार मुश्रीफ यांनी दिल्या। शेंडा पार्कमधील पाणीपुरवठा योजना आणि मलनिस्सारण प्रकल्पाचे आराखडे तातडीनं अंतिम करून वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नामदार मुश्रीफ यांनी दिले। निर्धारित केलेल्या वेळेत सर्व कामं पूर्ण करण्यासाठी योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना नामदार मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या।